छत्रपती संभाजीनगर सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव फाट्यावर बसने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत वडोदबाजार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून रंगनाथ तुकाराम रसाळ असं मयताचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की लिहा येथील रंगनाथ तुकाराम रसाळ हे दुचाकीवरून खामगाव फाटा येथून वळण घेऊन फरशी फाट्याकडे जात असताना सिल्लोडकडून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने पाठीमागून त्यांना जोराची धडक दिली। यावेळी या अपघाताची माहिती वडोदबाजार पोलिसांना कळताच रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी तुकाराम रसाळ यांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। यावेळी त्यांना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले। त्यांच्यावर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणामध्ये लिहा येथे स्थानिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात असून अपघाताची नोंद वडोदबाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील तपास एपीआय सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार निवृत्ती मदने हे करत आहे। महावीर जयस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।